काही न्यायाधीशांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे की हंग जर संसद भवन जर झालं तर या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान न करता इतर विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांना निमंत्रण द्या। तुम्हाला असं वाटतं का की ही खरी वेळ आहे त्या न्यायाधीशांना सोबत माहिती नाही आम्हाला एक आणि अजून कुणाला रिझल्टची आहे का नाही हे स्पष्ट व्हायला एक 24-48 तासाची आवश्यकता आहे। ते झालं मी याच्यावर भाष्य कुठून बाहेर पडले त्यांना या निकालानं धडा मिळाला असं वाटतं तुम्हाला? तर ते विचार करतील याच्यातून हा जो निकाल आहे तो बऱ्याच जणांना विचार करायला लावा लागेल। अनेक गोष्टी आहेत ते सांगते आता आजच सांगणं अवघड आहे पण शहाण्याला एकंदर लोकांची मानसिकता काय हे समजेल आणि त्याच्यातून शहाणपणा हा सुचून कदाचित काही वेगळा विचार करतील माहिती नाही। असं हा विषयच आमचं नाही आज कोणाला घ्यायचं का नाही हा विषयच नाही त्याची चर्चा करायचं कारण नाही तो आमचा अजेंडा नाही। आता ये इसका जवाब उन्हें दिया हुई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय अन्य पर्यायी नावांचा विचार जर याची चर्चा आम्ही केलेली नाही। हा निर्णय एखादी व्यक्ती घेऊ शकत नाही त्या संबंधीचं कलेक्टिव्ह थिंकिंगची आवश्यकता आहे। उद्या परवा आम्ही ज्यावेळेस बसू त्यावेळेस पण तो विषय आज आमच्या अजेंड्याच्या समोर नाही। थँक यू व्हेरी आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट। अनिल देसाई हे 53,000 पुढे आहेत। दक्षिण मध्य मुंबईमधून ठाकरे गटाचे अनिल देसाई हे विजयी झाल्याचं कळत आहे। आणखी एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर येते। विधानसभेसंदर्भात आम्ही सामूहिक निर्णय घेऊ असं शरद पवार म्हणालेले आहेत। या निकालासंदर्भात त्यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे। तर विधानसभेसंदर्भात आम्ही सामूहिक निर्णय घेऊ असं शरद पवार म्हटलेत। शिवाय हा निकाल विधानसभेचं चित्र बदलेल असंही महत्त्वाचं विधान या ठिकाणी शरद पवार यांनी केलेलं आहे। एकूणच आपण जर पाहिलं तर शरद पवारांनी आणखी एक महत्त्वाचं विधान आहे। शहाण्याला आता या सगळ्या निकालावरून शहाणपण सुचेल आणि कदाचित ते शहाणपणाचा निर्णय घेतील असं त्यांनी अजित पवारांना उद्देशून म्हटलंय का, हा सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। शरद पवार यांनी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यामध्ये या निकालासंदर्भात त्यांनी महत्त्वाचं विधान केलंय ते म्हणजे विधानसभेमध्ये आम्ही